नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहोत। टीईटी 2026 टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर मोफत बॅच घेतोय। मोफत बॅच नियमित यूट्यूब लाईव्ह ही बॅच आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। या बॅचबद्दल सविस्तर माहिती मी नंतर सांगेल, पण ज्यासाठी आपण व्हिडिओ सुरू केला आहे तर ती माहिती मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करू इच्छितो। बघा, इथे शिक्षक भरतीमध्ये काय काय होतंय, काय होत नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कारण इतर भरतीसारखी शिक्षक भरती ही आपसुकच म्हणजे सहजरित्या पार पडेल अशातला भाग नाही आहे। शिक्षक भरतीसाठी म्हणजे आंदोलन केल्याशिवाय, मोठमोठ्या काय म्हणू मोहिमा राबवल्याशिवाय, म्हणजे मेलची मोहीम म्हणा, आंदोलन म्हणा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय, आपण निवेदन पत्रक हे दिल्याशिवाय ही शिक्षक भरती पुढे जात नाही। मग त्यासाठी इथे बघा, शिक्षक भरती 2026 साठी महाआंदोलन छेडल्या जात आहे। पहा, शिक्षकांच्या ज्या न्याय्य मागण्या आहे, हक्काच्या मागण्या आहे, त्यासाठी हे आंदोलन छेडलं जात आहे। आंदोलन कुठे, काय, कशा पद्धतीने होईल तर ते आपण सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, हे लक्षात घ्या। आता आंदोलन कुठे होत आहे, वेगवेगळी ठिकाणं आहे आंदोलनाची, लक्षात घ्या। तर इथे मुंबईला आंदोलन होत आहे। बघा, चलो मुंबई चलो आझाद मैदान, मुंबईच्या आझाद मैदानावर हे आंदोलन होत आहे। कुणा मार्फत होत आहे, इथे शिव युनिटी फाउंडेशन यांच्या मार्फत हे आंदोलन छेडल्या जात आहे, लक्षात घ्या। आता त्याची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण पुढे कंटिन्यू करूया। शिक्षकांच्या हक्काचा लढा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती। आता केव्हा होत आहे, दिनांक मंगळवार 10 मार्च 2026, वेळ सकाळी 10 वाजता, स्थान आझाद मैदान मुंबई। आणि सर्व जे अभियोग्यता धारक आहेत, ज्यांनी 2025-26 टीईटी दिलेली, TAIT शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा देऊन नुसतं भागत नसतं मित्रांनो, यासाठी खूप काही आंदोलन, मोर्चे, निवेदने ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय शिक्षक भरतीचा प्रश्न मार्गी लागत नसतो। हे नवोदित अभियोग्यता धारकांना कदाचित माहीत नसेल। बघा, म्हणून सर्वांना आव्हान आहे की सर्व शिक्षक आणि उमेदवारांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे। बघा, आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय सांगतो, मराठी शाळा वाचली पाहिजे, टिकली पाहिजे, शिक्षण हक्क आमचा अधिकार, रिक्त पदे भरण्याचा करा निर्धार। सरकार हे स्वतःहून करत नाही, आपसूक करत नाही। बघा, हे सगळ्यांसाठी आहे, सगळ्या अभियोग्यता धारकांना आव्हान आहे की तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। सप्रेम नमस्कार, महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक, अभियोग्यता धारक, उमेदवार व शिक्षणप्रेमी नागरिकांसाठी ही एक आर्त हाक आहे। आपल्या न्याय हक्कांसाठी आणि मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे एका विशाल आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे। 2 ठिकाणी आंदोलन आहे, मुंबई आणि पुणे, हे 9 मार्चला लक्षात घ्या। बघा, आता प्रमुख मागण्या काय काय आहे, शिक्षक भरतीचा रोडमॅप, शिक्षक भरतीचा स्पष्ट, अधिकृत आणि नियोजनबद्ध असा रोडमॅप शासनाने तात्काळ जाहीर करावा। म्हणजे नुसतं शासनाच्याच मताने वाटलं तेव्हा परीक्षा घेऊ, वाटलं तेव्हा आम्ही भरती काढू, वाटलं तेव्हा राऊंड लावू, अशातला भाग नाही। कारण इकडे उमेदवारांकडे वयाची अट असते, वयाची मर्यादा असते मित्रांनो, आणि म्हणून फक्त त्याला पात्रता पूर्ण केल्याच्या नंतर फक्त 1-2 वेळाच परीक्षा देता म्हणजे येऊन तो मग पात्रतेतून, वयाच्या अटीतून बाद होतो। म्हणून दरवर्षी TIT, वर्षातून 2दा TET ह्या परीक्षा होणं अत्यंत गरजेचं असतं। ह्यासाठी शासनाने म्हणजे नियोजनबद्ध शिक्षक भरतीचा रोडमॅप तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे। बघा, संच मान्यता धोरण, मराठी शाळा टिकवण्यासाठी जाचक संच मान्यता धोरण हे शिथिल करण्यात यावं। संच मान्यतेच्या ज्या अटी आहेत त्या शिथिल करण्यात याव्या आणि जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक त्यात भरती व्हावे, महाराष्ट्राला जास्तीत जास्त शिक्षक मिळावे। बघा, पेसा व आदिवासी क्षेत्र भरती, पेसा आणि आदिवासी क्षेत्रातील आस्थापनांचे रोस्टर तात्काळ पूर्ण करून त्यातील रिक्त जागांची भरती पहिल्याच टप्प्यात करण्यात यावी। बघा, प्रेफरन्स मर्यादा, आता प्रेफरन्सच्या मर्यादा आल्या आहेत, तर त्या प्रेफरन्सच्या मर्यादा, पवित्र पोर्टलवरील पसंतीक्रम देण्याची मर्यादा 50 वरून वाढवून
उमेदवारांना अधिकाधिक पेपर्स आणि अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्याव्या. कायमस्वरूपी भरती, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळा, समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभागात कंत्राटी, मानधन किंवा तासिका तत्वावर भरती न करता पवित्र पोर्टल मार्फत केवळ कायमस्वरूपी शिक्षक भरतीच करावी, अशा ह्या मागण्या आहेत. बघा, आता तिकडे तुम्हाला सांगतो पहा, ही इथे कधी दिनांक सोमवार 9 मार्च 2026 ला, वेळ सकाळी 10 वाजता, हे पुण्यात सुरू होईल. स्थळ शिक्षण आयुक्त कार्यालय, मध्यवर्ती इमारत, पुणे. चला मोठ्या संख्येने एकत्र येऊया. आपल्या हक्काचा शिक्षक आणि आपली मराठी शाळा वाचवण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार आहे. आणि ही केवळ नोकरीची लढाई नाही, तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक वारशाची लढाई आहे. आता नाही तर कधीच नाही. आता हे कोणामार्फत राबवलं जात आहे ते लक्षात घ्या. युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र तथा समस्त शिक्षक, अभियोग्यताधारक आणि बेरोजगार युवती युवक महाराष्ट्र राज्य ह्यांच्या मार्फत हे राबवलं जात आहे. आणि म्हणून मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये तुम्ही हजर होणं गरजेचं आहे. त्याशिवाय शिक्षक भरतीला वेग येईल, शिक्षक भरती वेगाने पार पडेल असे होणार नाही. मग शिक्षक भरतीला वेग येण्यासाठी आणि स्वतःच्या हक्काची नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही या आंदोलनामध्ये पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे. मित्रांनो, अतिशय महत्वाची गोष्ट बघा, टीईटी आता सर्वच वर्गांना जवळपास कंपल्सरी केलेली आहे. पहा, तर त्यासाठी प्रत्येक अभियोग्यता धारकाला टीईटी पास झालीच पाहिजे, नोकरी वाचवता आली पाहिजे, पात्रता पूर्ण करता आली पाहिजे. ह्यासाठी आपण टीईटी 2026 मोफत बॅच ह्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. बघा, येत्या 12 तारखेपासून 12 मार्च पासून ही बॅच सुरू होणार आहे. बघा, तर ह्या बॅच मध्ये, आणि ही बॅच आपली डायरेक्ट युट्यूब लाईव्ह राहील, कोणते ऍपवर नाही. डायरेक्ट तुम्ही युट्यूबला आले की तुम्हाला म्हणजे बॅच सुरू दिसेल. लक्षात घ्या, दररोज सायंकाळी 5 वाजता आपण ही बॅच घेणार आहोत. आतापर्यंत आपल्या क्लासमध्ये 6000 प्लस विद्यार्थी ह्यांनी टीईटी पात्र केलेली आहे. तुम्हाला नक्कीच टीईटी पात्र जर व्हायचं असेल तर ही बॅच कशी जॉईन करावी, तर सोपं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करा, म्हणजे तुम्हाला आमच्या या मोफत बॅचची नोटिफिकेशन नियमित मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.